नमस्कार, आपलं नाव काय? आपलं नाव चंद्रकांत चंद्रकांत वनमाने. वनमाने. बर बर बर. सावकार. हं, बर. पहिल्या काळातला, तुमच्या काळातला पोळा हं. आणि आताच्या तुमचं वय किती आहे साधारण? साधारण 80 आहे. 80. बर. त्यावेळेस पोळा तुम्हाला कळत्यास पोळा तवा कसा बघायला मिळत होता? पोळा म्हणजे लय भारी राव पोळा. हा. पोळा म्हणजे पाट्यापासून मकवाची कदाड फिदाड टाकायची, बर बर. गुराला पुन्हा नदीला जाऊन धुवून आणायची. नदीला जात होता? मग नदीला गुरु धुवत होती. बर पुन्हा आल्यावर पुन्हा ती चावल छान भले बनायचं. बर बर बर. टिपणीचं चाडलो दोर घेऊन. हा 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 हा. बर. तेव्हा गुरं ही कशी होती? आता पोरं लवकर, आता की अजून 2 वाजले तरी पूजा करी नाही. काय नाही, ती गुरु समजी देशी होती. बर. देशी हा. ही जबलपुरी नव्हती. बर बर बर. बर. तुमच्या काळातलं म्हणजे पोळ्याचा म्हणजे गावातून काय मिरवणूक होती का? मिरवणी होती की. बर. हे देवाचा घोळी मिरवणी झाल्यावर लिंगेश्वराचा. लिंगेश्वराचा. बर बर. पुन्हा मग आपल्यासारखीची पुन्हा काढायची वाजवत. बर बर बर. बाया आणायच्या नाचवायला, बाया काढायची. बर. भरपूर रंग होता मला त्यावेळेच्या पोळ्याला. हा. आता काय एवढं हाय वाटतं? एवढं काय नाही. बर. आता जन त्या पोळ्यात आता काय फरक आहे? तुमचं वय आता भरपूर 80 वर्षाचा अनुभव आहे तुम्हाला. चांगला पोळा होता. आता कसं वाटतंय? आता काय नाही, सपाकले नाही. झालंय ना? बर बर. म्हणजे पोळ्यात काय राहिलं जात नाही. हा. उग निवड लावायचं आडदोर तर त्याला माहितच नाही. बर. ती फास घ्यायची, चाडदोर घ्यायचं, हा हा हा. कुच्ची पांघरायची, चल बले पाणी मारायचं. हा हा. त्याने म्हणायचं पाऊस आला चल बले. बरोबर. हे असं होतं. आता काय नाही. आता काय नाही, नुसतं पोळ्या करायच्या, निवड लावायचं. ही पोळा आहे आता. बर बर बर. असा पोळा राहिलाय, पहिल्यासारखा नाही. नाही नाही नाही. बर बर. पहिली बैल त्या काळातली कुणाची चांगली असायची गावातून मिरवणुकीत? गावातली बैल चांगली, सब्जेची चांगली होती बैल. बर बर. तयार बैल. हा हा. गुरु 1-2 दिवशी गया हा हा हा. त्यांच्या दावणीला. बर. ती शिंगात खोडबोळी टाकायची. हा हा हा. ती लय रंग वेगळाच होता. बर 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 बर. ती काळ आठवल्यावर तुम्हाला कसं वाटतंय? आता काहीच नाही, सपाकले नाही. असं आहे ना? हा. बर बर. मग त्या सणाला उल्हास असायचा प्रत्येक माणसाला? प्रत्येक ओलास म्हणजे पोळा आहे म्हणता 8 दिवसापासून ती चापकं फिपकं करायचे, वाजवायचे चापकं. हा हा हा. बर. मांगाला चराटी लावायची, ती तोडून काडकं करून ती कंड करायची, आबाड्या वाकाची. बर बर बर. हा. त्यावेळेस शब्द नकलाव आहे तर काय नाही. सगळं बुडालंय म्हणायचं थोडक्यात. आता काय नाही. बर बर बर. चालतंय सावकार, धन्यवाद. तुम्ही पोळ्याबद्दल खरंच खूप छान माहिती सांगितली. बर. नाही, पोळा तसा चांगला होता सर. आता करमतय का? आता काहीच करमत नाही. मी कारखान्यावरून आलो. बर. हा. गावात आला? गावात आलो म्हणून पाणी फिनी तर बघावं म्हणून आलो. नदीला वाढलेलं पाणी. हा. पोळ्याचं काय नाही तुम्हाला देणं घेणं? काहीच नाही. बर. कुठं गाय दिसते का बैल दिसते? गाय दिसत नाही, बैल दिसत नाही, शिंगात खुडबुळी टाकलेली सुद्धा नाही. नाही ती बाई सण बी करी नाही. कर नाही ती. लोकांकडे गुरज नाही ती का काय नेमकं? गुरज नाही ती. हे आहे ती आंबा वरडायची गुरु आहे ती जर्शी ती काय? हा. बर 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 बर. ठीक आहे, धन्यवाद सावकार. बघा, आपल्या सोबत जे होते चंद्रकांतजी वनमाने, वय वर्ष 80 आणि 80 वर्षाचा पोळ्याची पार्श्वभूमी आपल्याला थोडक्यात त्यांनी सांगण्याचं काम केलं. बरं वाटलं सावकार तुमच्याकडे हे माहिती ऐकून त्या काळातली. हा. हे अशी मुचकीच लोक आहेत आणि ते माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली. अशाच चांगल्या माहितीचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. धन्यवाद.